लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 या पुरस्कार सोहळ्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। एक एक करत आपण नाशिकच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुरस्कारार्थींच्या त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतोय, त्यांचं कौतुक करतोय, त्यांचा सन्मान करतोय। अर्थात पुढला सन्मान आपण कोणाचा करणार आहोत, चला जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलची एव्ही। डॉक्टरांना माणसाच्या रूपातला देव का म्हणतात, या उत्तराचा शोध डॉक्टर अशोक थोरात यांच्यापाशी येऊन थांबतो। सध्या ते नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम जरी करत असले तरीही त्यांची हयात ग्रामीण भागातल्या वैद्यकीय सेवेसाठी खर्च झाली आहे। पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानात डॉक्टरांनी फक्त राज्यात नाही देशात नाविन्यपूर्ण काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली। कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा केजच्या उपजिल्हा रुग्णालयाला पंचतारांकित नामांकन मिळवून दिलं। स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या बीड जिल्ह्यात वाढलेला मुलींचा जन्मदर ही त्यांच्या कामाची खरी पावती म्हणावी लागेल। अशा या देव माणसाचा नाशिक सन्मान पुरस्कारानं गौरव म्हणजे खऱ्या अर्थानं पुरस्काराचा गौरव म्हणावा लागेल। अभिनंदन डॉक्टर अशोक थोरात। आम्हाला आनंद होतोय की न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 मध्ये आम्ही आपला सन्मान करतोय। नाशिक या परिक्षेत्रामध्ये आपलं कार्य मोठं राहिलंय। विनंती करेल पुलकुडवार सरांना की आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि शेखर सरांनी प्रमाणपत्र त्यांना द्यावं। डॉक्टर अशोक थोरात, अभिनंदन करूयात जोरदार टाळ्यांमध्ये। विनंती करत आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व आरोग्य यंत्रणेच्या वतीनं न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। हा सन्मान मी समर्पित करतो माझ्या वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना, ज्यांनी पेशंटचे नातेवाईक वार्डात नसताना त्या पेशंटला, ICU मधल्या पेशंटला युरिनचा पॉट दिला, त्याला बेड पॅन दिला, त्याचे टॉयलेटची स्वच्छता केली। मी हा पुरस्कार समर्पित करतो माझ्या सिस्टर भगिनींना, ज्यांनी 8-8 तास PPE किट घालून आमच्या कोविडच्या रुग्णांची सेवा केली। मी हा पुरस्कार समर्पित करतो माझ्या सर्व डॉक्टरांना, जे घरापासून काही दिवस वेगळे राहिले आणि पेशंटची ट्रीटमेंट केली। मी हा पुरस्कार समर्पित करतो आरोग्य प्रशासनाला, इतर सगळ्या विभागाने, म्हणजे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, कृषी असेल, म्हणजे कुठलं एकही डिपार्टमेंट असं नव्हतं की ज्या डिपार्टमेंटने आम्हाला मदत केली नाही। अशा सर्व डिपार्टमेंट्सना, आमच्या प्रेसला, आमच्या NGOजना आणि स्वयंसेवी संस्था ज्या ज्या, म्हणजे कुणी जेवण दिलं, कुणी पाणी दिलं, कुणी अनेक प्रकारच्या मदतीचा हात आम्हाला दिला, ह्या सगळ्यांना हा पुरस्कार मी समर्पित करतो। डॉक्टर अशोक थोरात, आपलं खूप खूप अभिनंदन। वैद्यकीय क्षेत्रातले कार्य आपलं असं सुरू राहू दे, याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा। खऱ्या अर्थाने या सगळ्या कोरोनाच्या कालावधीत आपण योद्धेच होतात, आपणच नाही तर आपल्याबरोबर असणारी सगळी टीमसुद्धा। मी मान्यवरांना विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हावं। यापुढे मी व्यासपीठावरती स्वागत करतोय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचं। जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात। न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022च्या सोहळ्यामध्ये आम्हाला आनंद होतोय की आमच्या पुरस्काराच्या पुढल्या टप्प्यात पुरस्कारार्थींचं कौतुक करण्याकरता आवर्जून इथे आलात आणि अर्थात त्यांचं आपण स्वागत करूयात। जाऊयात पुरस्काराच्या पुढल्या टप्प्याकडे। म्हणजे अर्थात भारतीताई ह्या संवाद साधतीलच, पण तत्पूर्वी आपण पुरस्काराच्या पुढल्या टप्प्याकडे आपण जाऊयात। आपण वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी बघितली। मी यापूर्वी म्हणलं की नाशिककर तसेही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही। जेव्हा आईशी नातं जोडलं ना, आई कोण, गोदावरीशी, तर मग सगळं आवर्जून हिमतीने पुढे करायचंच आहे, हा ठाम निश्चय नाशिककरांनी कायम दाखवलेला आहे। बरं, आरोग्य क्षेत्रातली मंडळी आपण बघितली, त्याचबरोबर शेती क्षेत्रातली मंडळी आपण बघितली। शिक्षण क्षेत्र हे फार महत्त्वाचं आहे। मध्यंतरी काही शिक्षणतज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं होतं की शिक्षणाचा डोलारा जर कोसळला तर या अख्ख्या देशाचा डोलारा कोसळतो, हा इतिहास आहे।
त्यामुळे शिक्षण क्षेत्रातलं योगदान फार महत्त्वाचं असतं. अर्थात पुढल्या व्यक्तीचं कौतुक किंवा त्याचा सन्मान करण्यापूर्वी, त्यांचं नाव जाणून घेण्यापूर्वी बघूयात त्यांच्याबद्दलची एव्ही. तरुण पिढी ही देशाचं भविष्य आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात नेहमी म्हणतात. मात्र रवींद्र सपकाळांनी खऱ्या अर्थानं ही पिढी बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांसाठी ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, युवकांसाठी इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मा कॉलेजची स्थापना केली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप करतानाच अनेक भागात शाळांना इमारत बांधणीसाठी सहकार्य केलंय. गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोयही केली आहे. रवींद्र सपकाळांनी आपलं आयुष्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेचलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणूनच त्यांचा नाशिक सन्मान पुरस्कारानं गौरव केला जातो. मी अभिनंदन करेल रवींद्र सपकाळ यांचं. अर्थात रवींद्र सपकाळ यांचा वेगळा परिचय अर्थाने करून द्यायला नको. कायम वेगवेगळ्या गटातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची मदत राहिलेली आहे. आम्हाला आनंद होतोय न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 मध्ये आपला गौरव करत असताना. आणि अर्थात आम्हाला हाही आनंद होतोय की आमच्या आजच्या सोहळ्याला पुरस्काराच्या या टप्प्यात प्रमुख पाहुण्या म्हणून देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आवर्जून उपस्थित झाले. रवींद्र सपकाळ, आपलं खूप खूप अभिनंदन. अर्थात हे सगळं उभं करण्यापाठीमागे आपली मेहनत फार मोठी आहे. आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करेन. नमस्कार. तंत्रभूमी, मंत्रभूमी, यंत्रभूमी आणि वाईनभूमी याचा बदल घडवून आणण्यासाठी मी शैक्षणिक भूमीला जे आज नाशिकला आपण एका प्लॅटफॉर्मवर नेलं त्याचा मी एक भाग झालो याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि न्यूज 18नी या सामान्यामधून असामान्य लोक निवडले आणि त्यांना इथं बोलवलं, सन्मान दिला, आदर सत्कार केला आणि जगाला दाखवून दिलं की असेही लोक या भूमीमध्ये आहेत. त्याबद्दल मी न्यूज 18चं मनापासून आभार व्यक्त करतो. रवींद्र सपकाळ, आपलं खूप खूप अभिनंदन. अशाच पद्धतीने शिक्षण क्षेत्रातलं नाशिक नगरीतलं आपलं कार्य सुरू राहू देत. यात काही शंका नाही की जे सुरू केले ते तडीच नेणं हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला भेटूयात पुढल्या अशा व्यक्तिमत्वाला ज्यांचं काम फार वेगळ्या पद्धतीचं आहे. अध्यात्म या शब्दाची जोड आयुष्याला लावून घेत असताना त्यांनी त्यांच्या विचारांची बाग जी आहे ती वेगळ्या अर्थाने फुलवली आहे. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल, बघूया त्यांची एव्ही. पेझे गावातल्या श्रीराम शक्तीपीठाचे पीठाधीश्वर आणि हनुमान भक्त महंत अशी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची ओळख. गेल्या 30 वर्षात त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले, ज्यात प्रामुख्यानं गोदावरी प्रदूषण स्वच्छता अभियानाचा उल्लेख करावा लागेल. दुर्गम भागातील आदिवासी कुपोषित बालकांना पोषण आहारासोबत वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम ते अनेक वर्षांपासून करतायत. अंधश्रद्धेच्या जोखडातून आदिवासी समाजाला सोडवण्यासाठी जनजागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करतायत. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नाशिक गौरव पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होतोय. स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज, आपलं खूप खूप अभिनंदन. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 मध्ये आज आम्ही आपला सन्मान करतोय. या अध्यात्म क्षेत्रात वावरत असतानाही बुवाबाजीला आपला प्रचंड विरोध आहे. त्या विरोधात आपण काम करता, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता, खास करून कुपोषणाच्या बाबतीत देखील आपलं काम हे जोरकसपणे सुरू असतं. मी विनंती करेल आजच्या आमच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी डॉक्टर भारती पवार यांना की आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. मी विनंती करेल स्वामी आपल्याला की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण सुंदर असे हिरे मोती निवडले. मी नाशिककर, याचा खूप अभिमान आहे मला. मला असं वाटतं की माझं कार्य बघणारा माझा हा देश, माझा महाराष्ट्र, माझे नाशिककर आहेत. आजचा जो ही पुरस्कार आहे, हा सन्मान आहे, तर ज्यांनी मला जन्म दिलेला आहे
आणि आज त्यांच्या कृपेने मी इथे उभा आहे. त्या आईवडिलांना मी समर्पित करेल. आज माझ्यासमोर माझे सर्व नाशिककर आहेत आणि सर्वांनी आदराने मला इथं बोलवलं तर त्या नाशिककरांसाठी मी हा पुरस्कार समर्पित करेल. आणि माझा हा दिव्य भारत, माझ्या दिव्य भारतामध्ये माझ्यासारखे अनेक साधू संत महापुरुष तत्वज्ञानी आणि आपण सर्व सज्जन मायबाप जे सेवा करत आहात तर तुमच्या चरणी मी हा समर्पण करेल. कारण जाता जाता एवढंच सांगेल की काम करत असताना भगवान परमात्मा एक आपल्याला सांगून देतो, इफ एनी ऑफ ही डिझायर टू फॉलो मी लेट देम डिनाय देम स्टलर्स कम्प्टी अप दी एरिगो अँड पॅजेसेन्स अँड देन कमन टू मी. थँक्यू. खूप आनंद वाटतो. स्वामीजी आपलं खूप खूप अभिनंदन. वळणार आहोत आपण या सोहळ्याच्या शेवटच्या पुरस्काराकडे. तो पुरस्कार नेमका कोणाला आपण दिलेला आहे, त्यात आपण सन्मान कोणाचा करतोय हे जाणून घेण्यापूर्वी बघूयात त्यांच्याबद्दलची एव्ही. नाशिक जिल्ह्यासाठी हिमगौरी आडके हे नाव नवीन नाही. पुणे विद्यापीठातून MBAची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. मात्र ग्रामीण भागातल्या शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थेची दशा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस त्यांनी नोकरी सोडून स्वतःला पूर्ण वेळ वैद्यकीय आणि शैक्षणिक समाजकार्यासाठी वाहून घेतलं. सध्या त्या श्री सप्तशृंगी शिक्षण संस्थेच्या आयुर्वेदिक महाविद्यालय आणि हॉस्पिटलसोबत मराठी व इंग्रजी शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. अशा कार्यसम्राट महिलेला नाशिक सन्मान पुरस्कारानं गौरवताना आम्हाला आनंद होतोय. हिंगौरी आडके यांचं खूप खूप अभिनंदन. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं कार्य मोठं आणि अर्थात कौतुक करायला हवं. आम्ही नाशिककर म्हणून उल्लेख ज्यांचा केला जातो त्यामध्ये आपण देखील आहात. त्यामुळे आपलं परत एकदा अभिनंदन. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 आम्ही आपला सन्मान करतोय याचा आम्हाला आनंद वाटतो. गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर भारती पवार यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करेन. हिमगौरीजी, वेगवेगळ्या पातळींवरती काम करत असताना नेमका तुमचा अनुभव काय राहिला, आपलं मनोगत थोडक्यात आपण व्यक्त करावं. आज खूप आनंद होतोय की हा जो पुरस्कार आहे आपल्या केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते हा मला मिळाला आहे. असं की विमेन पॉवरचा उल्लेख विशालदादाने इथे केला आणि विमेन पॉवर आपण स्टेजवर पाहत आहात, त्यामुळे हो हो हो, क्या बात आहे. अर्थातच. त्यामुळे मला असं वाटतं की आजची नाशिकची महिला किंवा देशातली महिला ही कुठल्याही परिस्थितीत मागे नाही आहे आणि जिथे महिला मेहनत करते आहे, सर्वच क्षेत्र तिच्याकरता खुले आहेत, तिथे आपण पाहतोय की त्यांना संधी मिळून ते संधीचं सोनं करता आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण ह्या जगाला शून्य दिलेलं आहे आणि प्रत्येक मानवामध्ये काही ना काहीतरी खूबी असते असं आपण शाळेत शिकवतो आणि लहान मुलांना सांगतो. पण शून्यालाही किंमत असते जर आपण एक होऊन त्याच्यासोबत उभे राहिलो तर. धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन हिमगौरी आडकीजी आपलं. आपण स्थानापन्न व्हावं मी विनंती करेल आपल्याला. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 आज हे सगळे वेगवेगळे पुरस्कारार्थी आणि त्यांचं कार्य आपण जाणून घेतलं, त्यांचा सन्मान आपण केला. मी विनंती करेल गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर भारती पवार यांना की यांनी आत्तापर्यंतचा या सगळ्या सोहळ्याचा प्रवास आपण पाहिलात, अनुभवलात, कसं वाटलं आपल्याला? नमस्कार. आजच्या या सोहळ्यासाठी न्यूज 18 लोकमत म्हणजे रोज आम्ही असं TV समोर बघत असतो की आता काय घडामोडी काय. दिवस सुरू झाला की खास करून आता इथे सगळे अधिकारी वर्ग पण आहेत, प्रमुख सगळी टीम पण आहे आणि आमचा सगळ्यांचाच दिवस सुरू होतो. तर बराच वेळा आता आध्यात्मिक गुरूंनी सांगितलं पण की थोडंसं स्क्रीन टाईम कमी करायला पाहिजे. मानसिक
वेलनेससाठी सकाळची सुरुवात तुमची योगा मेडिटेशन ह्या गोष्टींनी केला पाहिजे. आणि ही आपली संस्कृती आहे, आपला वारसा आहे आणि आपण तो जगाला देतोय. पण हे करत असतानाच बरोबरीने न्यूज पण आमच्यासाठी तेवढीच नाण्याची दुसरी बाजू आहे. आणि मी खास करून आभार मानते आणि खरंच तुमच्या टीमचं कौतुक करते की न्यूज 18 अगदी तळागाळामध्ये जाऊन तिथल्या न्यूज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठेही कमी पडत नाही. म्हणून त्यांच्या टीमचे आपण सगळ्यांनी जोरदार अभिनंदन करूया आणि आभारही मानूया. आपण आपला परिवार, आपलं राज्य, आपला देश याच्या पलीकडे जाऊन आपला उपयोग काय इतर देशांना पण होईल, काय मानवसेवेसाठी पण होईल. आणि त्या दृष्टीने वसुधैव कुटुंबकम या परिसंकल्पनेतनं आज जगाला आपण हे दाखवून देतोय की आम्हीसुद्धा ह्या करोनाच्या काळात तेवढंच काम केलं आणि जवळपास 99 देशांपेक्षा जास्त देशांना करोनाचं वॅक्सिन पुरवलं, 150पेक्षा जास्त देशांना मेडिसिन पुरवलं. आणि हे फक्त मैत्री वॅक्सिन अंतर्गत किंवा आपलं वसुदैव कुटुंब ह्या प्रेरणेतून. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आज या भारतामध्ये जिथे वॅक्सिन आणावी लागत होती, इथे बनवण्याला सुद्धा फार वर्ष लागत होते, परंतु ह्याच करोना काळात आपल्याच सायंटिस्ट, आपलेच डॉक्टर्स, आपलेच मॅन्युफॅक्चरिंग, आपलीच सगळी कोविड टीम, डॉक्टर्स, नर्स या सगळ्या आणि आपल्या सगळ्या 130 कोटी जनतेच्या क्रयशक्तीने आज आपला भारत विश्वमधली सगळ्यात सक्सेस ड्राईव्ह 211 कोटींचा टप्पा पार पडतोय. याच्यासारखा आनंद आपल्याला नाही. तेव्हा गरज होती आणि अवेअरनेसची गरज होती. लोक घाबरलेले होते, घरातनं बाहेर जायचं तर कसं, काय प्रोटोकॉल्स आहे. तर मला वाटतं तेव्हा या सगळ्या मीडियाने खूप महत्त्वाची जबाबदारी पेलत असताना आपले रिपोर्टरसुद्धा, अनेक रिपोर्टर, आता मी दिल्लीतल्या पण आमच्या रिपोर्टरला भेटते, तर इन्फेक्ट होत होते, अडचणीत येत होते, तरी देखील काम न थांबवता सलगपणे यांनी देखील ती जबाबदारी पेलली. आणि मला वाटतं जेव्हा जनतेच्या विचारांचं प्रतिनिधित्व करायचं असतं, जेव्हा जनतेच्या इच्छा समजून त्या व्यक्त करायच्या असतात, मीडियाच्या माध्यमातून जागृती करायची असते, तर हे सार्वजनिक काम करत असताना न्यूज 18 कुठेही कमी पडलं नाही. म्हणून सगळ्यांनी आपण या करोनाच्या काळात विशेष कार्य केल्याबद्दल आपण सगळ्यांनी यांचं परत एकदा अभिनंदन करूया. कारण की हे काम नक्कीच विसरणार नाही. कारण इतिहास, वर्तमानाचा इतिहास सांगताना पत्रकारिता किंवा मीडियाचा खूप मोठा रोल असतो. आणि ह्या इतिहास त्यांच्या कार्यातून बनतो जो की जनतेच्या हिताचा होता. आणि जाता जाता एवढंच म्हणेल की पुरस्कारार्थींना तर पुरस्कार मिळाले, पण आपण पण सगळे तेवढ्याच कामासाठी इथून ही ऊर्जा नक्की घेऊन जाऊ. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, यह तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, पूरी किताब बाकी है. या प्रेरणेसह परत एकदा न्यूज 18 आणि सगळ्या टीमचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि या सोहळ्याच्या माध्यमातून नाशिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचं आपण कौतुक केलं. यातनं त्यांचं कार्य देखील ठळकपणे आपण जाणून घेतलं. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 हा सोहळा असोसिएट स्पॉन्सर गुरु पब्लिसिटी, श्री स्वामी समर्थ मीडिया, श्री शिवा शंभू डेव्हलपमेंट मल्टीपर्पज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आज इथे पार पडलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्या नाशिककरांचे आभार आणि धन्यवाद.